नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आंजनेय द्वादश नाम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. उदधिक्रमणश्चैव सीता शोक विनाशकः लक्ष्मण प्राणदाता च दशग्रीवस्य दर्पः. यातील पहिल्या चरणाचा अर्थ आपण काल पाहिला. आज दुसऱ्या चरणाचा अर्थ पाहू. लक्ष्मण प्राणदाता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेघनादाने सोडलेली शक्ती. रावणाचा मुलगा मेघनाद, इंद्रजित, त्याने सोडलेली शक्ती ही लक्ष्मणाला लागल्यानंतर राम आणि लक्ष्मण दोघेही मूर्छित पडले. त्यावेळी एकमेव औषधी जी हिमालयाच्या आसपासच्या प्रदेशात होती त्याला म्हणतात संजीवनी बुटी किंवा संजीवनी औषधी. ती हिमालयातनं सूर्योदयाच्या आत जो कोण आणून देईल तो खरा रामाचा सेवक, कारण त्यामुळेच त्यांना जीवदान मिळणार होतं. क्षणाचाही विलंब न करता हनुमंत गेले हिमालयात. परंतु त्यांना आयत्यावेळी ती बुटी, ती वनस्पती कशी ओळखावी हे समजलं नसल्यामुळे त्यांनी तो द्रोणागिरी पर्वत अख्खाच्या अख्खा उचलून आणला. आपण त्याचं चित्र बघू शकतो गुगलवर. तो द्रोणागिरी आणला, पर्वत उचलून आणला, म्हणजे पहा किती पराक्रम असेल. आणि त्या संजीवनी बुटीनी, त्या औषधानी श्रीराम आणि लक्ष्मण यांना जाग आली आणि त्यांना पुन्हा जीवदान मिळालं. आणि इतपर थांबले नाही आहेत हनुमंत. त्यांनी पुन्हा तो द्रोणागिरी उचलून त्यांच्या जागच्या जागी हिमालयाच्या आसपासच्या प्रदेशात नेऊन ठेवला. म्हणून समर्थ रामदास म्हणतात की आला गेला मनोगती वनाची टाकले मागे गतीची तोरणा नसे. या मनोवेगाने ते गेले हनुमंत, आणि आले आणि गेले पुन्हा. हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्यासारखं केलं नाही, आणली वस्तू ठेवली तिथेच, पुन्हा जागेवर कोण ठेवणार? तसं नाही, त्यांनी नेऊन ठेवलेली आहे तिकडे. पुन्हा तो येता येता त्या पर्वताचा एक तुकडा या साऊथ इंडियामध्ये, साधारण दक्षिण भारतात एका ठिकाणी पडला. त्याला म्हणतात मरुत्व मलई पर्वत. आहे कर्नाटक आंध्रच्या भागामध्ये तो मरुत्व मलई पर्वत म्हणतात. तो त्या द्रोणागिरीचा एक छोटासा तुकडा पडलेला. तर त्यामुळे लक्ष्मणांचे प्राण वाचले, म्हणून लक्ष्मण प्राणदाता असं म्हटलेलं. आणि पुढे म्हटलं दशग्रीवस्य दर्पः. दर्प म्हणजे काय? तर गर्व, मस्ती, मगरुरी. ही दशग्रीव, ग्रीवा म्हणजे मान. 10 मान 10 तोंड असलेला कोण? रावण. रावणाची मस्ती जिरवलेली आहे. कारण सीताशोध केल्यानंतर रावणाच्या दारासमोर जाऊन उभा राहिला तो रावणाच्या दरबारामध्ये. आणि आपल्या शेपटीचं आसन त्याने इतकं उंच केलं की तो रावणापेक्षा सुद्धा उंच झाला. रावणाने रामाला कधी पाहिलेलं नव्हतं. म्हणून तो रावण विचारतो हनुमंताला, कसा आहे तुझा राम? तेव्हा हनुमंत म्हणतो, कसा आहे काय विचारता? विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे नाम त्याचे, गाऊवाचे नाम रे. इतकं सुंदर वर्णन केले रामाचं, स्तुती केलेली हनुमंताने, फार सुंदर आहे. तर ह्या रावणाचं गर्वहरण कसं केलं? तर लंका दहन करून आपली लंका कोणी जाळू शकेल असं ह्या रावणाला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण हनुमंताने त्याच्या युक्तीने, बुद्धीने, हुशारीने ही लंका दहन केलेली आहे. लंकेचं दहन, सोन्याची लंका जाळलेली आहे. इतके पराक्रमी असे हनुमंत होते. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.